अष्टविनायक तीर्थक्षेत्र ओझरच्या श्री विघ्नर गणेश मंदिराविषयी. श्री विघ्नर गणेश मंदिर हे पेशवेकाळात बांधलेले असून हे मंदिर वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट आणि विलोभनीय नमुना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 मुनिपुत्र आहेत. या 4 मुनिपुत्राच्या हातामध्ये 4 वेगवेगळ्या वस्तू आहेत. पहिल्या व 4 नंबरच्या मुनिपुत्राच्या हातामध्ये शिवलिंग असून 2 व 3 नंबरच्या मुनिपुत्राच्या हातामध्ये विणा धारण केल्याचे दिसून येते. 1 व 4 नंबरच्या मुनिपुत्रावरून असे लक्षात येते की श्री गणेश हे आपल्या आईवडिलांना श्रेष्ठत्व देतात. म्हणजे जे भक्त शिवपार्वतीची उपासना करतात ते शिवभक्त म्हणजेच श्री गणेश भक्त सुद्धा असू शकतात. जे श्री गणेश भक्त असतात ते आईवडिलांची सेवा करणारे असावेत असा बोध हे 2 मुनिपुत्र प्रथम द्वारावर पहिल्यांदाच श्री गणेश भक्तांना आठवण करून देतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील 2 व 3 स्थानावर जे मुनिपुत्र आहेत त्यांच्या हातामध्ये विणा आहे. याचा अर्थ असा होतो की माता सरस्वतीचे हे प्रतीक म्हणजे विणा असून सरस्वती ही बुद्धीची देवता आहे, तसेच संगीताची देवता आहे. मंदिरात प्रवेश करताना उंबरठ्यावर राक्षसाचे चित्र कोरलेले दिसते. त्याच्या डोक्यावर शेषनाग असून त्यांच्यावर 2 राक्षस आहेत. हे साक्षात राक्षस नसून एक वास्तुपुरुष आहे. या 2 मुनींच्या मधून प्रवेशद्वार सुरू होते. यांच्या सुरुवातीलाच वरच्या भागात कमान असून कमानीच्या मध्ये श्री गणेशाला आवडणाऱ्या जास्वंदाच्या फुलांची वेल आहे. जास्वंदाचे हे फूल क्रांतीचे प्रतीक असून प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर 4 क्रमांकावर उतरत्या पायऱ्या आहेत. या उतरत्या पायऱ्यांचा अर्थ असा की प्रत्येक भक्ताने मंदिरात प्रवेश केल्यावर राग, लोभ, मद, मच्छर हे 4 अवगुण विसरावेत हे या पायऱ्या जाणून सांगत आहेत. श्री गणेश मंदिर हे पूर्वाभिमुख असून बंदिस्त आहे. 4ही बाजूने उत्तम स्थितीत असलेली दगडी तटबंदी या ठिकाणी दिसून येते. पूर्वीच्या महाद्वारातून आत प्रवेश केला की 2 उंच दगड दीपमाळा दिसतात. त्यावर त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव